हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बघा भरोडी संघासाठी देखील ब्रेकिंग न्यूज आहे. मातोश्री जे स्टँड आहे त्या स्टँडला ज्यांच्याकडे बक्षीस आहे ते बक्षीस आता मात्र आपल्या संघासाठी देखील लावतात. कुठल्या प्रकारची हॅट्रिक, चौकार, षटकार आणि विकेटची हॅट्रिक झाली. मला वाटतं विकेट आणि चौकारासाठी 555 आणि षटकारांची हॅट्रिक साधली तर 1000 रुपयाचं कॅश आहे. बालराम पाटील चिंटू यांच्याकडनं भरोडी संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज देखील तुम्हाला दिलं जाईल. पहिला चेंडू पेस करताना आपण फलंदाज पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज विजय. बाबू थोडा आवाज वाढेल. विश्वास वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं गोलंदाज विश्वास. लेफ्ट हँड राऊंडचा मारा. या ठिकाणी मात्र मिस टाइम स्ट्रोक राजेश हा फलंदाज बाद. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज बॅक टू बॉलरचा मारा आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी मात्र नकार दिला जातो. एकच धाव कंप्लीट झाली. एक धावणी संघाची धावसंख्या वाढते ती 8. षटक क्रमांक पहिलं संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 8. बाद झालेला फलंदाज राजेश. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं. जय बजन कारेवली विपक्ष स्वराज्य कशेळी.
दुसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला, सांघिक दुसरं आणि गोलंदाज येतो बाळाराम. खऱ्या अर्थानं ग्रामीण क्रिकेट ज्यानं गाजवलं. आता मात्र 40+ मधून एक जबरदस्त कामगिरी करताना गोलंदाज आपण पाहतोय बाळाराम. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसऱ्या षटकात आलतोय बाळाराम. श्री गणेश भरोडी रेग्युलर ग्रामीण क्रिकेटमधून कित्येक स्पर्धामध्ये एक जबरदस्त अरे वा. सन्मानित दीपक राजाराम पाटील भरोडीचे सुप्रसिद्ध जे उद्योजक आहेत त्यांच्याकडनं पहिल्या दिवसापासून आपण या ठिकाणी बक्षीस पाहतोय. आता देखील त्यांच्याकडनं ब्रेकिंग न्यूज आहे. भरोडी संघासाठी कुठल्या प्रकारचे आपण हॅट्रिक्स जातात त्यांच्याकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राईज. चौकार षटकार विकेटचे हॅट्रिक्स जातात दीपक राजाराम पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. भरोडी संघाला एक सुवर्ण संधी आहे. खास करून फलंदाज जे आमचं मातोश्री स्टँड आहे, प्रेक्षक जी गॅलरी ते कटआउट आहे, ते जे बॅनर आहे त्या बॅनरला एखादा चेंडू जाऊन डायरेक्ट हिट झाला तर त्यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला दिलं जाईल. चेंडूला थोडंसं ऑन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडूला स्पेअर केलं होतं. चेंडू शॉट कव्हरला आपण पाहिला. इनफिल्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण विश्वासाच्या माध्यमातून झालं. मिळते फक्त 1 धाव. धावसंख्या एकाने पुढं सकते धावसंख्या होते ती 14. षटक क्रमांक दुसरं. घरच्या मैदानामधून बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल भरोडी संघाच्या माध्यमातून. स्पर्धेचा आयोजक संघ इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय भरोडी. आता मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस मात्र व्यवस्थित चेंडूची लाईन रीड करता आणि फलंदाज राकेश याला निर्धाव चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झाल्या. एक सुवर्ण संधी होती फलंदाजाला धावचित बाद करण्याची, मात्र तो चेंडू व्यवस्थित कॅरी करता आला आणि गोलंदाज बाळे याला जीवदान मिळते. फलंदाज धावा मिळतात. संघात आहे 2 धावणी संघात धावसंख्या पुढे सकते. धावसंख्या होते ती 16. षटक क्रमांक दुसरं. गोलंदाज पुन्हा एकदा बाळासचे मार्गस्थ पंचांना क्रॉस करतोय. हलक्याच पावलांचा रनअप करताना स्ट्राईक रोटेट करतो राकेश. फलंदाज थोडासा स्टेप आउट झाला होता. पुढे मारण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाज राकेश याला. षटक क्रमांक दुसरे देखील मला वाटतं या ठिकाणी संपलेले. षटक क्रमांक दुसरं संपतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16. प्रति षटक आपण विचार केला तर 8 धावांची सरासरी. तिसऱ्या षटकाला पारमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं गोलंदाज प्रदीप येतोय.
चेंडूला ऑन दी ऑफ खेळण्याचा चेंडू थोडंसं स्पंच केलं होतं. जम्पिंग स्ट्रोक आपण पाहिलं होता. फलंदाज मच्छिंद्र घर त्याच्या बॅटमधून सूर्यकडे सुंदरसा पाटका, कुठल्या प्रकारचं क्षेत्रक्षण नव्हतं. आणि जो पण आउटफील्डमधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. या 2 धावांनी संघात धावसंख्या 18 वर पोहोचली. षटक क्रमांक 3 गोलंदाज प्रदीप वैयक्तिक पहिला आणि सांघिक 3. चेंज ऑफ पेस परिवर्तन. चेंडूमध्ये थोडीशी गती कमी केली होती. चेंडूची गती कमी झाली. फलंदाज परिपूर्ण बीट झाला, चकित झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे 18. अतिशय चांगला फटका. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केलंय. क्षेत्ररक्षक मात्र अतिशय चांगले क्षेत्ररक्षण विश्वासाच्या माध्यमातून झालं. कुठेतरी संघाची एक धाव वाचली असं म्हटलं तर वागवत ठरणार. फेक मात्र थोडीशी रॉंग झाली होती. कदाचित या चेंडूला बॅकिंग नसती तर या चेंडूवर देखील चांगल्या धावा मिळाल्या असतील. मात्र 3 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 21-21. पुन्हा एकदा चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. सुनील चेंडूचा पाठलाग करतोय. बॅकिंग आपण चांगली पाहतो. विश्वासाची 3ऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे. आणि पुन्हा एकदा मैदानामधून 3 धावा. सलग 2 चेंडूमधून 3-3 धावा. आणि खऱ्या अर्थानं या सिच्युएशनमधून या उन्हामधून 3 धावा घेणे फार अवघड असतं. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू येतो शॉर्ट सेलिमिनरला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? नकार दिला जातोय. कारण पहिल्या 2 धावामधून 3-3 धावा घेतल्यानंतर थोडीशी कुठेतरी दमछाक झालेली आहे. धावसंख्या एकाने पुरस्कृत. धावसंख्या होती 25. अतिशय चांगला फटका. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन धावा कंप्लीट झाली. या 2 धावांची संख्या धावसंख्या होते ती 27. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27. प्रति षटक आपण विचार केला तर 9 धावांची सरासरी. चला, स्वराज्य कशील संघाचा कॅप्टन आहे. त्याचबरोबर जय बजरंग कारिवली संघाचा कॅप्टन आपण या. जय बजरंग कारिवली विपक्ष स्वराज्य कशेळी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावरील संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज राजू पाटील. राजू भगत चला, कारिवली संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर स्वराज्य कशेळी संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर गोलंदाज राजू भगत वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने शेवटचा अंतिम षटक आता तो स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज मच्छिंद्र घरत.
या ठिकाणी फलंदाज बीट झाला, यष्टीरक्षक बीट झाला, पंच बाईचा इशारा करतात आणि 4 धावा देखील आल्या. सुंदरसं चेंडूची फेक केली होती, मात्र एसटी रक्षकाला तो चेंडू कुठेतरी गॅदर करता आणि व्यवस्थित कॅरी करता आला नाही आहे. एक 4 धावा मिळतील. संघात धावसंख्या होती ती स्ट्राइक चेंज होणार नाहीये. डॉट चेंडू आहे ना, डॉट बॉल आहे. चेंडू जर विदाऊट टप्पा एसटी रिक्षाच्या हातात गेला तर आपण धाव काढू शकत नाहीये. चेंडूला शॉर्ट अँड पुलचा फटका आहे. दोन धावा कंप्लीट आणि तिसऱ्या धावीसाठी मात्र या ठिकाणी फलंदाज खऱ्या आता स्वतःच आत्मदहन करतोय. पुढील एका मोठ्या फलंदाजाला पाचार करण्याची नमी मन धन आम्हाला अर्पित केले. या स्पर्धेमध्ये मला वाटतं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्याकडे आम्हाला उपलब्ध झाले असं दानशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर उपस्थित झाले सन्माननीय श्री रणजितजी पाटील. वेलकम आदरणीय रणजितजी पाटील, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. या स्पर्धेतनं द्वितीय क्रमांकाची गुजर शिवराम पाटील यांच्या स्मरणार्थ पारितोषिक आम्हाला या ठिकाणी जाहीर झाले. या ठिकाणी मात्र हा चेंडू अतिशय खराब दिशांनी चेंडू स्वेअर मारा, पंचांची समांतर धाव मिळते अमांतर. एकदम संघात धावसंख्या 34. षटक क्रमांक शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर एक गोलंदाज सज्ज होतोय. राजू स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. मागच्या सामन्याचा पुरस्कार ज्यानं पटकावला होता गणेश, आणि गणेशाच्या बॅटमधून अतिशय चांगला फटका देखील पाहिला आपण. कौतुक करेन मी पुणेशाचं, काय कमालीचं क्षेत्ररक्षण. फलंदाज धावचित बाद. आउट ऑफ लेग स्टंप 1+1. एकंदरीत 2 धावा संख्या धावसंख्या 2 पुढे सकते धावसंख्या होती ती 37. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगतीपत्र अजून 2 चेंडूंची पीक मला वाटतं बाकी असावी आणि बघूया उर्वरित 2 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. क्रॉस लाईन थोडंसं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं.
दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्नामध्ये फलंदाज देखील सफल होतोय. 2 धावा कंप्लीट. लेग बायचा इशारा. धावसंख्या 2 पुढे सरकली. 39. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे आणि या चेंडूवर बघूया किती धावा येतील. एकेरी दुहेरी तिहेरी चौकार षटकार की विकेट. 40 की 45. अक्रॉस लाईन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एकदम यांनी सांगायची धावसंख्या होती ती 40 आणि विजाचं लक्ष्य 41 धावांचं. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. करूया 2 दिग्गज संघामधून पुढील सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला जय बजरंग कारिवली, विपक्ष स्वराज्य कशेळी. धन्यवाद मोहनदादा भोईर. तर मान्यवर कक्षामध्ये नक्कीच नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं रणजित गुजर पाटील बरोडे गावचे युवा उद्योजक यांच्या शुभ हस्ते ही सामन्याची नाणेफेकी केली जाईल. वेलकम परशु पाटील, वेलकम गिरीजी मडवी. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. तर रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. 4 ओव्हरचा सामना आहे. कोण आवाज देईल? चापानी काटा. गिरीश काय म्हणणं आहे? काटा. काटा अशी कॉलिंग आहे आणि अगेन्स्ट छापा लिहिलाय. धन्यवाद रणजित पाटील. आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं. संघाच्या संघनायकांना शुभेच्छा देताना. तर परशु महत्वाचा सामना आहे. नाणेफेकी जिंकलीत. दुपारचा सत्र. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्यामागचा उद्देश काय आहे? ही स्पर्धा काहीशी आपल्या संघासाठी चांगली आहे कारण की पहिल्या सामन्यातून 4व्या मानकुली बी संघाला पराभूत केली आहे. 33 या धावसंख्येवर रोखलं होतं आणि 34 धावांचं आव्हान अगदी सहजरित्या आपण पूर्ण केले. आता फाईट आहे स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघासमोर. नाही, हवेचा फायदा उचलण्यासाठी सेकंड इनिंग चांगलं होईल आम्हाला. तर नक्कीच प्रथम क्षेत्ररक्षण करताना या संघाला किती धावांपर्यंत रोखला आणि कोणाकडून या सामन्यातून जास्त अपेक्षा आहेत? आहे सोजन आहे, पुन्हा मी स्वतः. नक्कीच सोजन नाईक यांचं तुम्ही नाव घेतलेलं आहे. मात्र सामन्यातून अगदी 4 ओव्हरमध्ये सोजन यांना संधी दिली जाईल यात मात्र शंका नाही. आपल्या संघाला शुभेच्छा आहेत. जाऊया आपण गिरीश मडवी यांच्याकडे. गिरीश मडवी, नाणेफेकी हरलात, आपल्याला फलंदाजी करायची आहे. आपण नाणेफेकी जिंकली असते तर काय निर्णय घेतला असता? याच्या अगोदरचाही सामना असाच होता. हवेचाही आम्हाला थोडा टॉस हरला होतो. आताही तेच झालेलं आहे, पण तेव्हाही सामना जिंकला. आताही आशा करतो सामना जिंकेल. नक्कीच अगदी विलासपूर राहणाऱ्या संघाला 37 धावा तुम्ही रोखलेल्या आहेत कारण की प्रथम फलंदाजी करताना आपण 36 बनवल्या होत्या आणि या सामन्यातून देखील आपल्याला प्रथम आता फलंदाजी करायची आहे. तर नक्कीच आपल्या संघाला शुभेच्छा असतील. दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडून आम्ही शुभेच्छा देतोय. आणि टॉस बॉक्समधून न्यूज आहे. नाणेफेकी परशु पाटील जय बजरंग कारिवली संघाच्या संघनायकाने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. धन्यवाद. या इकडे. नक्कीच मान्यवर कक्षामध्ये बरोडी गावचे युवा उद्योजक आणि या स्पर्धेसाठी स्वर्गीय गुजर शिवराम पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला जी ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. रणजित गुजर पाटील मंचावर उपस्थित आहेत. मी विलास पाटील ग्रामपंचायत सदस्य बरोडी यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते आपण रणजित पाटील यांना सन्मानित करायचं आहे. शॉल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन रणजित गुजर पाटील यांना मे स्पोर्ट बरोडी संघाच्या वतीनं सन्मानित केला जातोय. धन्यवाद विलासजी पाटील.
सुनील पाटील आणि संजय पाटील मीर स्पोर्ट भरोडी संघाची सिनियर जोडी नक्कीच आयवा झेलसाठी बालाराम गुजर पाटील सर्वांचे लाडके चिंतू यांनी आयवा जेलसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज इथे कालपासून जाहीर केलंय. सुभाष पाटील अगदी या स्पर्धेचे सीओ आहेत. नक्कीच दीपक राजाराम पाटील मातोश्री स्टँड जो आहे त्या स्टँडला जर एखाद्या फलंदाजाचा चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 1000 आणि आता भरोडी संघाच्या फलंदाजांना चौकार हॅट्रिक 555 आणि षटकार हॅट्रिक 1001. सुनील दादा यांना पारितोषिक आहे. त्यांचे चिरंजीव आहेत. सलग 3 षटकार 5000 आणि दीपक राजाराम पाटील यांच्याकडून प्रत्येक खेळाडूला षटकार हॅट्रिक 1111 चौकार हॅट्रिक 555. क्या बात है. दीपक राजाराम पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. दीपक राजाराम पाटील मातोश्री स्टँड जो यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेलं आहे. इथे फलंदाज संजय पाटील झेलबाद. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. दीपक राजाराम पाटील या मान्यवरांना विनंती आहे. मीर स्पोर्ट भरोडी 40+ संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातं. आपण मुख्य व्यासपीठावरती या. दीपक राजाराम पाटील भरोडी गावचे समाजसेवक उद्योगपती यांना मीर स्पोर्ट भरोडी संघाच्या वतीनं आमंत्रित केलं जातोय. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मातोश्री स्टँड जो आहे तो आम्हाला त्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेला आहे आणि त्या मातोश्री स्टँडच्या कटआउटला त्या बॅनरला जर एखाद्या फलंदाजाचा षटकार डायरेक्ट हिट होतोय तर दीपक राजाराम पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1000. चला जरा फास्ट केला. गोलंदाज लक्ष्मण इथे शॉर्ट पिच चेंडूला खेळून काढला विश्वास यांनी. अगदी चेंडू चालला डीप पाईन लेग लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. येतोय चौकार. गुड शॉट. मध्ये कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये. विश्वास यांच्यावर. धावसंख्या 9. 41 धावा बनवायच्या आहेत. हा फलटो चेंडू होता. अगदी शॉर्ट मिड विकेट. रिजनचे क्षेत्ररक्षक चुकलेत. चेंडू चाललाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सलग दुसरा चौकार. आता अजून एक जर चौकार आला
विषयी सौजनजी नाईक आवर्जून उल्लेख केला जाईल. 3 स्पर्धा संपन्न झालेल्या आहेत. पहिली स्पर्धा चाचणी, तिसरा विजेता दमन दौरा द्वितीय विजेता, कबीर निर्मल तृतीय विजेता आणि या स्पर्धेमध्ये हा चौथा स्पर्धा खेळतात आणि चांगली सुरुवात आहे 2023 या सीझनची. सलग 3 विजयी, 3 ट्रॉफ्या उचललेल्या आहेत. अजूनही आपल्या संघाला 1 ट्रॉफी उचलायची आहे. बघूया, आज दिवस चांगला आहे. राकेश घरात हा गोलंदाज झालाय. मच्छिंद्र घरात राकेश घरात 41 धावा डिफेंड करायच्या. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर स्वराज युवा प्रतिष्ठान संघाने 37 धावांचा बचाव केला होता. अगदी विलासपोट राहणार या संघासमोर. सुनील पाटील इथे बघूया, बॅटची कडा अगदी अपील केली होती आणि सुनील यांनी देखील इशारा केला होता पंचाने की चेंडू एक्झॅक्ट माझ्या बॅटला स्पर्श झालाय. धावसंख्या 16 अंकावर, 1-16. विश्वास यांनी 3 चेंडूमध्ये 10 धावांची मूल्यवान त्या चेंडू उडवलाय. बघूया, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक मच्छिंद्र घरात चेंडूच्या खाली येत आहे. झेल ड्रॉप झालाय. दुसरीसाठी सुनील पाटील. बघूया इथे काय घडलंय. 3 धावा इथे पूर्ण झाली आहेत. नक्कीच अगदी पंच महेश कुडू आणि संजय पॉल आम्हाला इशारा देतील की या चेंडूवर धावा 3 आहेत की अपूर्ण आहे तिसरी. बघूया, पंच आपसमध्ये चर्चा करतील आणि या चेंडूवर एक्झॅक्ट किती धावा मिरस्पोर्ट भरोडी संघाला दिल्या जातील याचं उत्तर आपल्यापर्यंत येईल. वेलकम जोगेनजी पाटील, माजी संघ नायक जय बजरंग कारिवली. सोळा धावा झाल्यात. या चेंडूवर किती धावा बरोडी संघाला येतील? विश्वाजी आपण जाऊ नका, पंचांना तिथे चर्चा करू द्या. तुम्ही जाऊ नका प्लीज, खेळाडू कोणीही जाऊ नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. दोन्ही संघाचे खेळाडू आपण आपापल्या जागेवर चला मित्रांनो प्लीज. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. महेश कडू सर, किती धावा? 3. यस, 3 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 19 धावा. 8 चेंडूमध्ये 19, 24 मध्ये 41 बनवायचे आहेत. खेळाडूंनी कुठल्याही प्रकारची पंचांशी वादविवाद करायचा नाहीये. सामना सुरू असताना कुठल्याही संघाच्या खेळाडूंनी पंचांकडे हातवारे इशारे करायचे नाहीयेत. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. इथे क्षेत्ररक्षक चुकतायत. चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं.
8 धावा दूर, 12 चेंडूमध्ये 8 धावा. यानंतरचे दोन्ही संघ आपण लगेच तयारीत राहायचं आहे. खास करून जय बजरंग कारिवली नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम गोलंदाजी. बारा चेंडू आणि 8 धावा गोलंदाजीसाठी मच्छिंद्र पाटील. चला खेळायला सुरुवात करा विश्वास. 12 चेंडू 8 धावा, अगदी 41 धावांचं आव्हान सहजरित्या पेलताना आपण पाहतोय. मीर स्पोर्ट भरोडी 2 ओव्हरमध्ये 33. चांगली सुरुवात. इथे अगदी चेंडूला फ्लाईट दिली होती. विश्वास यांना बीट केलाय पहिल्या चेंडूवर मच्छिंद्र पाटील या गोलंदाजांनी. धन्यवाद रणजित पाटील, बरोडी गावचे युवा उद्योजक. या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केले. भालचंद्रदा गुजर पाटील, रणजित पाटील आणि चिंतू पाटील त्यांचे स्वर्गीय पिताश्री गुजर शिवराम पाटील यांच्या स्मरणार्थ मीर स्पोर्ट भरोडी संघाच्या वतीनं आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. दुसरा चेंडू डॉट आलाय. आता 10 चेंडू आणि 8 धावा दूर आहे विजयापासून मीर स्पोर्ट भरोडी. ते बॅक टू द बॉलर असा मारा आणि फलंदाज विश्वास. धावचित बाद. 9 चेंडू आणि 8 धावा. मैदानामध्ये प्रदीप पाटील येतोय. नक्कीच अगदी घरच्या स्पर्धेमध्ये आज संघ उतरलाय. अगदी दबाव. नक्की जेव्हा आपण घरच्या होम ग्राउंडवर खेळतोय, स्पर्धेमध्ये खेळतोय, तेव्हा दबाव हा त्या संघावर देखील असतोय. कारण की पाठीराखे खूप मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी येत असतात. 9 चेंडू आणि 8 धावा. स्ट्राईकला आता सुनील पाटील असतील. नक्की सुनीलदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेसाठी त्यांच्या सौभाग्यवती स्वर्गवासी झालेली आहेत रेणुका सुनील पाटील. टॉस बॉक्स. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. मच्छिंद्र पाटील इथे चेंडूला आडव्या बॅटनं खेळलेत. अगदी डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू जातोय. वर सुनीलदादा पाटील खेळतायत. काय कमालीची फलंदाजी. 3 चौकार, 1 षटकार, 2 दुहेरी आणि 2 सिंगल. वा, एकही चेंडू डॉट नाहीये. कमालीची फलंदाजी राहिलेली आहे. सुनील पाटील यांची 4 धावा विजयापासून दूर. चेंडू शिल्लक आहेत 8. 8 मध्ये 4. हा चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे देखील आलाय विजयी चौकार. 7 चेंडू राखून आणि 8 विकेट. सामना जिंकलाय मीर स्पोर्ट भरोडी. अभिनंदन. प्रकाश भगत, सचिन पाटील, ऑल टीम, पुनेश पाटील, प्रेमनाथ भोईर, प्रदीप पाटील, सुनील पाटील, संजय पाटील. क्या बात है.
या सामन्याचे सामनावीर नो डाऊट ज्याच्या बॅटमधून नाबाद 28 धावा आल्यात सुनील पाटील इज द मॅन ऑफ द मॅच.